नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। चतुर्थीसाठी बनवले होते मी तळलेले मोदक। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा खसखस टाकली, ती छान भाजून घेतली। मग त्यात टाकला मी ओल्या खोबऱ्याचा किस, तोही थोडासा परतून घेतला। मग त्यात मी गूळ घातला आणि हे सर्व एकत्र करून मिश्रण थोडंसं परतून घेतलं पाणी सुटेपर्यंत। आणि थोडंसं तूप टाकलं होतं मी त्यात, कारण तुपाने टेस्ट छान येते। मग मैदा घेतला आणि त्यात थोडंसं तूप टाकलं आणि तूप असं हाताने चोळून घेतलं मैद्याला। मग छान पीठ भिजवलं आणि छोटे छोटे गोळे बनवून घेतले। मग त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या आणि थंड झालेलं सारण त्यात भरून छान मोदक बनवून घेतले। थोडं थोडं त्यात सारण टाकायचं आणि मग अशी कळी पाडून मोदक बनवले। मला उकडीचे बनवायचे होते, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलेलं होतं, त्यामुळे मी तळलेले बनवले। छान अशा प्लेट करून हलक्या हाताने गोल गोल करून बंद करून घेतलं आणि तळताना फुटलं नाही पाहिजे, नाहीतर सर्व कढईत मिश्रण होतं सगळं। मग छान असे मीडियम गॅसवर तळून घेतले। बघा कसे झाले आहे मोदक। छान माझे मोदक बनून तयार झाले। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।